श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः। श्रोता वक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः। याम इमां पुष्पितां वाचं प्रवदन्ति अविपश्चितः वेदवादरताः पार्थ न अन्यत् अस्ति इति वादिनः। याम इमां पुष्पितां वाचं, पुष्पितां वाचं म्हणजे फुललेली भाषा, अलंकारिक भाषा, प्रसादयुक्त भाषा, अशी ऐकल्यानंतर असं वाटतं की हेच छान आहे, हेच किती छान आहे बघा. कोणी कौतुक केलं की आपल्याला खूप बरं वाटतं. म्हणजे ढोंगी भाषा आहे. आपल्याला कौतुक केलेलं आवडतं, आपल्याला आपल्या वस्तूला चांगलं म्हटलेलं आवडतं, आपल्या व्यक्तीला चांगलं म्हटलेलं आवडतं, आपल्या बोलण्याला चांगलं म्हटलेलं आवडतं, आपल्या दिसण्याला चांगलं म्हटलेलं आवडतं. तसं मला आवडणाऱ्या गोष्टींना सुद्धा चांगलं म्हटलेलं मला आवडतं. म्हणून लोक, स्वर्ग कुणाला नको आहे, स्वर्ग सगळ्यांना हवं आहे. दुःख कुणाला नको आहे, दुःख सगळ्यांना नको आहे. सुख कुणाला हवंय, सुख सगळ्यांना हवंय. मग सुखाची वाटणारी अशी भाषा, सुखाचं वाटणारा असा बोल जर आपण बोलत राहिलो, प्रवदंती अविपश्चित, चित्त म्हणजे चित्त, विपश्चित त्याचं चित्त हे जागेवर नाही, म्हणजे ज्याचा विवेक हा काम करत नाही, असे अविवेकी लोक या प्रकारची भाषा बोलवून आपला भ्रम निर्माण करत असतात. हम्म. अग्नीद्वारे उत्तर देणारा परमेश्वर, कदाचित आपण पुस्तकं या प्रकारची ऐकली असतील, वाचली असतील, बघितली असतील. वाचणं अपेक्षित नाही अशा प्रकारची पुस्तकं, पण पुष्पिताम वाचन इतकं सुंदर सुंदर लिहिलं असतं की हा परमेश्वर आकाशातून बोलतो, आकाशातून उत्तर देतो, आकाशातून आपले सगळे रोग बरे करतो, आपण नुसते हातवर करायचे. या इमाम पुष्पिताम वाचन, स्वर्ग किती सुंदर स्वर्ग आहे. काहीही नाही, याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. वेदवादरता हा पार्थ, वेद आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी ह्याच्यावरती चिंतन करणारे, केवल म्हणजे वेद म्हणजे काय, जे श्रुती, श्रुतीनं जे सांगितलेलं फल, स्वर्ग कामो यजेत असं सांगितलं. स्वर्ग कामो यजेत म्हणजे ज्याला स्वर्गाला जायचं आहे त्यानं यज्ञ करावा. पण स्वर्ग म्हणजे काय याची व्याख्या समजून न घेता स्वर्गाला जाण्यासाठी आसक्त आसक्त असून जे फळ मिळेल, स्वर्गाला जाण्याचं फळ, आणि त्यासाठी वेदवाद करणं किंवा कर्मकांड करणं अशा विषयामध्ये जे कायम रत आहे, याशिवाय दुसरे काहीही नाही जगामध्ये, स्वर्गाशिवाय दुसरे काहीही नाही. आणि चारवाक तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतात, स्वर्ग पृथ्वीवरतीच आहे, जे मिळेल ते उपभोगा. ही पृथ्वी आपल्या उपभोगासाठी दिलेली आहे. गाडी आहे, घोडा आहे, मनुष्य आहे, स्त्री आहे, पुरुष आहे, खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत, चैनीच्या वस्तू आहेत, राहणं खाणं फिरणं विमान अमुक सगळं आहे. सगळ्याचा अनंतपट उपभोग घ्या. तुमच्याकडे पैसे नसले काळजी करू नका, हरकत नाही. जिथून मिळतील तिथून घ्या, कर्ज काढा, ओरबाडा, लुटा, काही करा. पण आज आनंदात जगा, म्हणजे आज ऐश्वर्यात जगा, आज सुखात जगा असं सांगेल. उद्या सावकार दारात आला तरी चालेल, पण आज आनंदात जगा. तसं वेदवादरता हा पार्थ, स्वर्ग किती सुंदर आहे. वेदामध्ये अग्नीची उपासना केल्यानंतर ऐश्वर्य मिळतं असं सांगितलं, सूर्याची उपासना केल्यानंतर आरोग्य मिळतं असं सांगितलं. म्हणजे सगळ्या देहाबद्दलच्याच गोष्टी बोलल्या गेल्या आणि ते ऐकल्यानंतर खूप बरं वाटतं. वासांशी जीर्णानी बरं वाटत नाही, लक्षात घ्या. वासांशी जीर्णानी यथावी आहे म्हटलं की आम्हाला नको, आम्ही कपडे टाकून देतो, तसं आम्ही देह नाही सोडणार. हा देह आमचा आहे, आम्हाला आवडतो, आम्ही त्याला मेंटेन करणार, व्यवस्थित जपणार. आम्ही रोज सकाळी उठून योगासनं करणार. रोज सकाळी योगासनं करणारे वीर कमी आहेत आपल्याकडं, पण रोज सकाळी उठून योगासनं करणार, मग मिळेल तशी औषधं घेणार, मिळेल तसं फिरून येणार, सगळं करणार. पण हा देह टिकवणार. का? कारण हा देह असेल तरच या ठिकाणचे उपभोग आपल्याला घेता येऊ शकतात. म्हणूनच स्वर्गाला परमश्रेष्ठ असे मानणारे म्हणजेच वेदवादरता हा पार्थ, वेदवाद म्हणजे वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी, त्याच्यामध्ये ज्या ज्या परिणामांची रचना सांगितली, ते सगळे परिणाम आम्हाला अपेक्षित आहेत असं म्हणून जे चाललेले आहेत असे सगळे लोक म्हणजे वेदवादरता हा पार्थ. ते कसे आहेत? प्रवदंती अविपश्चित, म्हणजे त्यांचा विवेक जागेवरती नाही. विवेक जागेवर असेल तर जे आहे ते आहे असं दिसेल, जे नाही ते आहे असं दिसणार नाही. त्यामुळे जे भोग आज आहेत आणि उद्या नाहीत ते आहेत असं दिसायला लागतं, म्हणून त्यांना विपश्चित असं म्हटलं. प्रवदंती अविपश्चित.
कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम या विशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम या विशेष बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम क्रियाविशेष बहुलां भोगैश्वर्य गतिं प्रति कामात्मानः कामात्मानः म्हणजे ज्याची इच्छा म्हणजे ज्याला इच्छा आहे जगण्याची इच्छा आहे ज्याला कार्य करण्याची इच्छा आहे ज्याला कपडे घेण्याची इच्छा आहे ज्याला हे जीवन जसं दिलेलं आहे जसं उपभोगता येतं तसं उपभोग घेण्याची इच्छा असणारा माणूस असणारा जीव म्हणजे कामात्मान असणारा जीव मनुष्य आणि अशी इच्छा कोणाला नाही बरं अशी इच्छा प्रत्येकाला आहे मग अशी इच्छा असण्यात वावगा आहे का इच्छा असण्यामध्ये नक्कीच वावगा आहे मिळालेल्या गोष्टींचा उपभोग घेण्यात वावगं नाही पण इच्छा असण्यामध्ये वावगं आहे कारण कामात क्रोधोविजयते काम असेल तर क्रोध निर्माण होणार इच्छा असतील तर इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तर राग निर्माण होणार आणि इच्छेसाठी आवश्यक तेवढं काम करण्याची आपली तयारी नसते माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी जर मला 200 दिवस सलग काम करायचं असेल तर माझी अजिबात तयारी नाही मी इच्छा व्यक्त केली की हवेतून हात फिरवल्यासारखी ती पूर्ण व्हायला पाहिजे असे आम्ही कामात माना आहोत स्वर्गपरा म्हणजे स्वर्गालाच परमश्रेष्ठ मानणारे स्वर्गीय सुखाचा हव्यास धरणारे स्वर्गीय सुखाची अपेक्षा करणारे अन्यत म्हणजे याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही असं समजणारे जन्म कर्म फलप्रदा ज्या गोष्टींचा परिणाम हा जन्म या स्वरूपामध्ये मिळतो आपल्याला म्हणजे पुनर्जन्म या ठिकाणी जे जे मिळालं त्याचा उपभोग घेतल्यावर काय होतो पुनर्जन्म होतो कारण उपभोग म्हणजे कन्झम्पशन कन्झम्पशन म्हणजे रिडक्शन हे लक्षात ठेवा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोन प्रोसेस असतात केमिकलमध्ये केमिस्ट्रीमध्ये फिजिक्समध्ये म्हणजे दोन्हीकडेही असतात दोन्ही सायन्समध्ये तर कन्झम्पशन म्हणजे रिडक्शन हे लक्षात ठेवायचं आणि आपण जेवढ्या गोष्टी कंझ्युम करू तेवढं रिडक्शन होणार म्हणून जेवढं कन्झम्पशन कमी तेवढी आपली इममॉर्टॅलिटी जास्त तेवढं कन्झम्पशन जास्त तेवढी मॉर्टॅलिटी जास्त आणि आपण जे जे मिळतं ते कंझ्युम करतो कारण कंझ्युम करण्यासाठी आपल्याला स्वतःची ऊर्जा लावावी लागते मी अन्न खाल्ल्यानंतर अन्न पचवण्यासाठी मला मेंदूकडून तिकडं सगळा रक्तप्रवाह न्यावा लागतो म्हणजे सगळी ऊर्जा मला तिकडं लावावी लागते अन्न पचनासाठी आणि आम्ही म्हणतो की अन्न पचन झाल्यावर आम्हाला पुन्हा ऊर्जा मिळते मग पचनानंतर मिळणारी ऊर्जा आणि पचवून घालवलेली ऊर्जा याचं जर गणित काढलं तर पचवून घालवलेली ऊर्जा जास्त आहे म्हणून तितकंच खावं की जे खाल्लेलं पचवण्यासाठी ऊर्जा बाहेरून लागता कामा नये बाहेरून म्हणजे शरीरामधून पण लागण्याची आवश्यकता नाही अग्नी जेवढा प्रदीप्त आहे तेवढंच हवन केलं तर आपोआप भस्म होणार आहे मग आमचा अग्नी जेवढा प्रदीप्त आहे त्याच्या कित्येक पट जास्त आम्ही घालतो आणि म्हणून बाहेर संपूर्ण शरीरामधून अग्नी तिकडे ओढून न्यावा लागतो आणि मग असं झालं की आपली ऊर्जा क्षय पावते आपण रिडक्शन मोडमध्ये जातो आणि रिड्यूस होत 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 एक दिवशी नष्ट होऊन जातो आणि नष्ट झाल्यानंतर काय आहे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम पुनरपी जननम पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू पुनरपी जननी जठरे शयनम पुन्हा दुसऱ्या कुठल्या तरी आईच्या उदरामध्ये आहे 2 पायाची आहे 4 पायाची आहे 6 पायाची आहे 8 पायाची आहे माहिती नाही जन्म कर्म फलप्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगैश्वर्य गतीं प्रती भोग आणि ऐश्वर्यांच्याकडे नेणाऱ्या अनेक प्रकारच्या क्रिया विशेष बहुलाम स्पेशलाइज्ड ऍक्शन्स आणि किती तर विस्तारण आहेत बहुलाम म्हणते बहुलाम म्हणजे खूप भरपूर अशा अशा अनेक गोष्टी अनेक ऍक्टिव्हिटीज अनेक प्रोसेसेस अनेक क्रिया आपण रोज करत असतो कशासाठी भोग आणि ऐश्वर म्हणजे आपण अविवेकी लोक आहोत असं भगवंत सांगतात इथं अविवेकी लोक या प्रकारचा विचार करतात भोग आणि ऐश्वर हेच प्राप्त व्हायला हवं अशी आपली इच्छा असते कुठलाही भोग पंच ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय यांच्या माध्यमातून होणारा कुठलाही भोग आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला आवडतो आणि तो नाही मिळाला तर दुःख होतं आम्हाला अपेक्षित आहे आवडतो इथपर्यंत सुद्धा आपण ठीक म्हणू शकतो पण तो नाही मिळाला की दुःख होतं इथं अडचण होते मिळाला तर सुख नाही मिळाला तर दुःख ही गडबड नसायला हवी मिळाला तर ठीक आहे नाही मिळाला तरी ठीक आहे अशी अवस्था असेल तर मग
विवेक जागृत झाला असं म्हणावं लागेल. आणि मग हे भोग मिळवण्यासाठी ह्या ऐश्वर्याच्या मागे लागल्यानंतर अनेक प्रकारच्या क्रिया आपल्याला कराव्या लागतात. मग ती नोकरी असेल, चाकरी असेल, लाचारी असेल, या सगळ्या गोष्टी आपण तिथं करतो. आणि अविवेकी माणूस असं म्हणतो की अरे, असं करण्यातच आपल्या आयुष्याचा हशील आहे. म्हणजे मुलांना इंजिनियर व्हावं, नोकरीला लागावं, आपलं घर यावं, लग्न करावं, पुन्हा त्याला मुलं व्हावी, रिटायर होईपर्यंत त्यानं काम करावं आणि मिळालेल्या पैशात पुन्हा मुलांचं लग्न करावं. गेल्या 50, 60, 70, 80 वर्षामध्ये या प्रकारे आपण आपलं आयुष्य घालवत आलेलो आहोत. याला कर्तृत्व असं मानलं गेलं, ज्याला कर्तृत्व म्हणता येत नाही. ही रोजचं दायित्व जे आहे त्याला आपण कर्तृत्व म्हणतो. रोज जगण्याच्या क्रियेला आपण पुरुषार्थ म्हणतो. किडा मुंग्या सुद्धा जगतात. मग त्यांच्या आणि आमच्या पुरुषार्थामध्ये कुठलाही फरक राहत नाही. आणि म्हणून असे लोक जे आहेत, अविपश्चित अविवेकी लोक या प्रकारचा विचार करत असतात. त्यांची भाषा कशी असते? अत्यंत सुबक सुंदर असते. आपण अनेक जणांची पुस्तकं वाचतो. भलेही तुकाराम महाराजांच्यावर लिहितात, समर्थ रामदासांच्यावरती लिहितात, अगदी महात्मा रावणावरती पण लिहितात. अशा अनेक लोकांची आपण पुस्तकं वाचतो आहोत. आणि ही पुस्तकं वाचत असताना आपल्याला काय लक्षात येतं? किती छान लिहिलेलं आहे. राम बहुतेक असाच होता. रावण बहुतेक हा आदिवासी समाजातूनच आलेला होता. आजही धिप्पाड हबशी आपल्याला बघायला मिळतात. तसाच बहुतेक रावण असावा असं आपल्याला वाटतं. त्याला म्हणायचं यामिमाम पुष्पिताम वाचन. जे आहे ते असू नये, ते आहे असं वाटूच नये, इतक्या सुबक पद्धतीनं आपल्या पुढे पेश केलं जातं. कदाचित शेणाला फोडणी देऊन खायला दिलं तरी किती चविष्ट लागते म्हणून आपण खाऊ शकतो. अशी आज आपली अवस्था झालेली आहे. त्याला यामिमाम पुष्पिताम वाचन असं म्हणलं. प्रेझेंटेबल फॉर्म. खूप छान असलं पाहिजे, खूप छान दिसलं पाहिजे. खूप छान असलं पाहिजे हे आम्हाला माहिती नाही, खूप छान दिसलं पाहिजे. आणि ते दिसलं की खूप छान वाटतं, आणि छान वाटलं की आम्ही तेच करतो. याला हा सगळा, हे दोन्ही श्लोक भगवंतानी ह्या दिखाऊपणावरती घालवलेले आहेत. मग ह्या लोकांच्या अंतःकरणामध्ये नक्की काय केलं पाहिजे, खरं काय आहे याच्याबद्दल विचार असत नाही. आणि तो केला पाहिजे. भोगैश्वर्य प्रसक्तानां अपहृतचेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां अपहृतचेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. भोगैश्वर्य प्रसक्तानां तया अपहृत चेतसा व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. भोग आणि ऐश्वर्य यांच्या आसक्तीमुळे अशा व्यक्तींच्या मनामध्ये व्यवसायात्मिका बुद्धीचा अभाव असतो. म्हणजे ज्या ठिकाणी निश्चय केला पाहिजे त्या ठिकाणी निश्चय केला जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये असे लोक असतात. तया अपहृत चेतसाम. चेतसाम म्हणजे मन. अपहृत म्हणजे हरण केलेलं आहे. ज्यांचं अंतःकरण, ज्यांचं मन हे हरण केलेलं आहे. कशामुळं? तया अपहृत चेतसाम. तया म्हणजे कशामुळं? यामिमाम पुष्पिताम वाचा. म्हणजे एखादं पुस्तक वाचलं की त्या पुस्तकामध्ये हे दिलं, तोच विचार घेऊन आपण आपल्या आयुष्यामध्ये वागण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणजे निश्चय करता येत नाही. आज हे मिळालं, उद्या दुसरं पुस्तक मिळालं, दुसरं वाचलं तेही बरं वाटते, परवा तिसरं वाचलं तेही बरं वाटते. अरे, कोणाचा तरी व्हिडिओ आला, किती मस्त बोलले, तेही भारी वाटते, छान वाटते. याला निश्चयात्मिका बुद्धी नाही. ही व्यवसायात्मिका बुद्धी होऊ शकत नाही, अव्यवसायात्मिक आहे. आणि म्हणून अशा व्यक्तींच्या अंतःकरणामध्ये ही निश्चयात्मिका बुद्धी उद्धृत होत नाही, निर्माण होत नाही. आणि ती झाल्याशिवाय आपल्याला पुढं काय करायचं हे समजत नाही. भगवान सांगतात, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. त्रैगुण्य विषया वेदाः निस्त्रैगुण्यः भवार्जुन निर्द्वंद्वः नित्यसत्वस्थः निर्योगक्षेम आत्मवान. वेदांच्या बद्दल सुद्धा खूप स्पष्टपणानं भगवंतानी इथं सांगितलेलं आहे. त्रैगुण्य विषया वेदा. म्हणजे वेदामध्ये विषयांचं वर्णन केलेलं आहे 100% असं समज. त्रैगुण्य विषया वेदा. कारण वेदांमधून तीनही गुणांनी ज्याला निर्माण केलं
तो विषय सुद्धा सांगितला गेला. आणि म्हणून ज्याच्यामध्ये निव्वळ परमेश्वराचं चिंतन केलं गेलं नाही, अशा गोष्टींचा विचार सोडून दे, असं भगवंतांना म्हणायचंय. वेदाची सुरुवात कशापासून झाली? अग्निमेळे सूक्तापासून झाली. अग्निमेळे पुरोहित यज्ञस्य देव मृत्युजम होतारम रत्नधातमम. म्हणजे अग्नी सूक्त, अग्नीची स्तुती केल्यानंतर काय मिळतं? सदेवा एह वक्षति अग्निना रईमश्नवत पोषमेव दिवे दिवे. रईमश्नवत म्हणजे ऐश्वर्य, अनेक प्रकारची ऐश्वर्य अग्नीच्या उपासनेनं प्राप्त होतात. म्हणजे पंचमहाभूतातल्या एका महाभूताची उपासना या ठिकाणी वर्णन केली. भलेही अग्नीला विशिष्ट स्वरूप नाही, पण अग्नीच्या दृष्ट सगुण रूपामध्ये जे जे आपल्याला मिळू शकतं त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आपल्याला वेदामध्ये बघायला मिळतं. मग पाण्याचं वर्णन मिळतं, मग रुद्राचं वर्णन बघायला मिळतं, आणि मग अशा अनेक उषःकालाचं वर्णन बघायला मिळतं. आणि प्रत्येक ठिकाणाहून आमच्या सृष्टीमध्ये जे आहे, आमच्या दृष्टीमध्ये जे आहे, ते सगळं आम्हाला मिळावं अशी कामना करण्यात आलेली आहे. शंचमे मयश्चमे प्रियंचमे नुकामश्चमे कामश्चमे सौमनसश्चमे. बरोबर, रुद्रामध्ये हे सगळं मागितलं. आणि हे किती आहे याची गणना करता येत नाही, इतकं मागितलेलं आहे. आपण एवढा विचार पण केलेला नसेल कदाचित. धान्यांची नावं घेतलेली आहेत तिथं. यवाश्चमे माशाश्चमे तिलाश्चमे मुद्गाश्चमे खल्वाश्चमे गोधूमाश्चमे मसुराश्चमे प्रियंगवश्चमे नवश्चमे श्यामाकाश्चमे निवाराश्चमे. सगळी धान्यांची नावं घेतलेली आहेत. मातीच वेगवेगळ्या मातींची, दगडांची, सगळ्यांची नावं घेतली आहेत. अश्माचमे मृत्तिकाचमे गिरयश्चमे पर्वताश्चमे सिकताश्चमे वनस्पतयश्चमे हिरण्यंचमे. अनेक गोष्टी हव्यात असं सांगितलं. आणि ज्या हव्यात ते देणाऱ्या गोष्टींचं वर्णन वेदामध्ये आलं, म्हणून भगवान म्हणतात की त्रैगुण्य विषया वेदा, तीनही गुणांच्या परिणाम स्वरूप असा संसार, त्यालाच यांनी टार्गेट केलेला, विषय केलेला आहे. त्याच्यावरती प्रकाश टाकतात वेद. आणि म्हणून निस्त्रैगुण्य हा भव अर्जुन. हे अर्जुना, तू निस्त्रैगुण्य हो, म्हणजे ह्या सर्वांच्या पलीकडे जा. म्हणजे ह्या वेदांच्या, म्हणजे यतो वाचो निवर्तन्ते वेद, हे म्हणजे वेद म्हणजे वाचेमध्ये आले. आपल्याला यतो वाचो निवर्तन्ते, चारही वाणी परावृत्त होतील अशा स्वरूपामध्ये तल्लीन व्हायचं आहे, ज्याचं स्थान नाभिकमळामध्ये आहे असं सांगितलं. रावण सहजासहजी मेला नाही. रावणाचा अमृतकुंभ नाभीमध्ये होता. म्हणून नाभीचा वेध घेतल्यानंतर रावण मेला. तोपर्यंत अनेक मस्तकं उडवली, पण रावण जिवंत होता. आपल्या सर्वांच्या नाभीमध्ये अमृताचा कुंभ आहे, लक्षात ठेव. आणि म्हणून नाभीचं पोषण केलं की शरीराचं पोषण होतं असं मानलं जातं. आपली नाळ जी आहे ती नाभीला चिकटलेली असते. आणि ती बाहेर आल्यानंतर, कापल्यानंतर सुद्धा आयुष्यभर नाळ ही नाभीतूनच, म्हणजे नाभीतून पोषण दिलं तर सगळ्यात जास्त चांगलं पोषण होऊ शकतं माणसाचं. आधुनिक विज्ञानाने त्याच्यावर बरेच प्रयोग केलेले आहेत. भगवान म्हणतात निस्त्रयी गुण्यो भवार्जुन, तू ह्या तीनही गुणांच्या पलीकडे जा. नाभीतून पोषण कसं होतं याचं एक सुंदर प्रतीक आपल्या संस्कृतीमध्ये आहे. ब्रह्मदेव कुठून जन्माला आले? सनाभिकमले विष्णू स्थितो ब्रह्मा प्रजापती. विष्णूच्या नाभिकमलामधून जन्माला आले. म्हणजे ज्यांनी संपूर्ण जगताचं सृजन केलं, ती शक्ती विष्णूच्या नाभिकमलातून जन्माला आली. म्हणून नाभिकमल ही पोषण करणारी गोष्ट आहे. नाभिकमल म्हणजे जीवन. म्हणून जीवन सुदृढ ठेवायचं असेल तर नाभिकमल सुदृढ असलं पाहिजे. निस्त्रयी गुण्य हा भव अर्जुन. हे अर्जुना, तू तीनही गुणांच्या पलीकडे जा. कसा हो? निर्द्वंद्व हो. मी आणि तू नाही. इथे फक्त श्रीकृष्णच आहे हा भाव असला पाहिजे. इथे फक्त अर्जुनच आहे एवढाच भाव असला पाहिजे. म्हणजे समोरचा मरणारा हा पण अर्जुन असेल आणि मारणारा पण अर्जुन असेल, म्हणजे अर्जुन खऱ्या अर्थानं मरत नाही. त्याला निर्द्वंद्व अवस्था म्हटली. आणि सगळेच श्रीकृष्ण आहेत म्हटलास तर तूही श्रीकृष्ण आहेस आणि भीष्मही श्रीकृष्ण आहेत. म्हणून कृष्णानं कृष्णाला मारण्याचा प्रत्यवाय राहत नाही. आपण सहजासहजी डास मांडीवर बसला म्हणून मारतो, आपल्याला पण लागतं. पण आपण आपल्याला मारत नसतो, त्यामुळे आपल्याला फारसा फरक पडत नाही. तसा भीष्म मेले तरी फरक पडणार नाही, द्रोण मेले तरी फरक पडणार नाही, कारण तू आणि ते एकसारखेच झालेले असते. निर्द्वंद्व, द्वंद्वातीत. एकाचे दोन झाले की भय वाटायला लागतो, दोघाचे तीन झाले की अजून भय वाटत नाही. जेव्हा एकटा असेल तेव्हा अजिबात भीती वाटत नाही. आपलं उलटं होतं, जेव्हा एकटा आहे तेव्हा जास्त भीती वाटायला लागते. भीती कुणापासून वाटते? मनामध्ये दुसरा आला की भीती वाटते. मी जेव्हा म्हणतो मी एकटा आहे तेव्हा मनामध्ये दुसरा कोणी नाही, मनामध्ये सुद्धा मीच आहे.
जर मनामध्ये मी आहे तर भीती वाटण्याचं कारण नाही. पण माझ्या मनात मी कधीच नसतो. जीवनातलं अजून एक शिक्षण आहे की आपण स्वतःच्या मनामध्ये स्वतःबद्दल विचार करायला शिकलं पाहिजे, स्वतःची जाणीव करून घ्यायला शिकलं पाहिजे. माझ्या असण्याची जाणीव मला रोज झाली पाहिजे. निर्द्वंद्व हो, द्वंद्वातीत हो, नित्य सत्वस्थ. सत्वस्थ म्हणजे, स्थ म्हणजे थांबणारा, सत्व. सत्व म्हणजे प्रत्येक गोष्टीचं साररूप म्हणून थांब, प्रत्येक गोष्टीचं सूत्र म्हणून तू थांब. म्हणजे पाण्यामध्ये रस हो, आकाशामध्ये वायू हो, वेगवेगळ्या वस्तूंचं जे सार आहे, गर्भित अर्थ जो आहे, तो तूच होऊन जा. म्हणजे नित्य सत्वस्थ हो. जे नित्य आहे त्याच्या सत्वाच्या ठिकाणी तू राहा, आणि जे आहे त्याच्या ठिकाणी सातत्यानं तू राहा. अशा दोन्हीही अर्थानं तू सगळ्या ठिकाणी एकसारखा राहा, असं भगवंत सांगतात. नित्य सत्वस्थो म्हणजे माझी कोणीही हानी करू शकत नाही, माझा कोणी फायदाही करू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये राहणं म्हणजे नित्य सत्वस्थ अवस्था. प्राप्त है, पर्याप्त है. काही ठिकाणी खूप पर्याप्त असतं, काही ठिकाणी खूप प्राप्त असतं. प्राप्त असणाऱ्याला पर्याप्त वाटत नाही, आणि पर्याप्त असणाऱ्याला प्राप्त झालंय असं वाटत नाही. अशी गंमत असते बघा. अनेक लोक आहेत, समुद्रावर पाऊस पडत राहतो, पण समुद्र कधी भरलाय असं वाटत नाही. वाटतं का बघा, समुद्राला कधी भरलाय असं वाटतं का? भरलाय असं वाटलं तर समुद्राच्या लाटा शांत झाल्या पाहिजेत. उथळ पाण्याला कळकळाट फार म्हणतो ना आपण. भरला असेल तर लाटा येणार नाही. पण लाटा येत आहेत याचा अर्थ भरलेला नाही. कितीही भरला तरी भरल्यासारखं नाही. समुद्रावर पाऊस पडतो आणि जिथं कोरडी जमीन आहे तिथं कोरडीच राहते. जिथं प्राप्त हे पर्याप्त हे ही भूमिका तयार होते, त्या ठिकाणी नित्य सत्वस्थ अवस्था निर्माण होते. निर्योगक्षेम आत्मवान. आत्मवान म्हणजे स्वतःसारखा हो. स्वतःची प्राप्ती करून घे, स्वतःचा लाभ करून घे. तू स्वतःला मिळव. आपण काय करतो, आपण दुसऱ्याला मिळवायचा प्रयत्न करतो. आज एक नगरसेवक ताब्यात आला, मी प्राप्त केला. आज एवढा पैसा प्राप्त केला, मी प्राप्त केला. मग मी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचलोय, पंतप्रधान माझ्या खिशात आहेत असं आपण म्हणतो. अमुक राष्ट्राचा अध्यक्ष माझ्या खिशात आहे. पण स्वतःची काय गंमत आहे? आत्मपरायण हो म्हणतात भगवंत. म्हणजे स्वतःची जाणीव ठेवून सातत्यानं स्वतःसाठी असण्याचा प्रयत्न कर. निर्योगक्षेम आत्मा. आणि निर्योगक्षेम म्हटलंय, योगक्षेमम वहाम्यहम. तुला काळजी करायची गरज नाही म्हणतात भगवान. ही खूप दृढतर अवस्था आहे. इतक्या सहजासहजी आपण तिथं उडी मारू शकत नाही. पण प्रयत्न केला तर उडी निश्चित तिथं जाऊ शकतो. तो प्रयत्न दृढपणानं सातत्यानं केला पाहिजे. निर्योगक्षेम म्हणजे योग आणि क्षेम या दोन्ही गोष्टी. आता योग आणि क्षेम म्हणजे काय आहे? योग म्हणजे ईश्वराशी जोडलं जाण्याची क्रिया, आणि ईश्वराशी जोडलं जाणं जे आहे ते सातत्यानं टिकणं म्हणजे क्षेम. आम्हाला वाटतं योगक्षेम म्हणजे पोटापाण्याची व्यवस्था परमेश्वर करतो. आम्ही आमच्या बुद्धीनं तेवढाच विचार करतो की आम्हाला काय पाहिजे, तर खायला प्यायला मस्त पाहिजे. योग म्हणजे आपण अनेक वेळा अर्थ बघितला आहे. योग म्हणजे ईश्वराशी जोडलं जाण्याची क्रिया, आणि क्षेम म्हणजे असलेली स्थिती कायम राहण्याची प्रक्रिया. म्हणजे ईश्वराशी जोडलं जाण्याची क्रिया ही सातत्यानं असावी, त्याला योगक्षेम म्हटलं. निर्योगक्षेम आत्मवान म्हणजे लौकिक अर्थानं जे योग आणि क्षेम आहेत त्यांचा त्याग करून परमात्म स्वरूपामध्ये, आत्मस्वरूपामध्ये रममाण होणारा असा हो. तू काही मिळवू नकोस आणि तू काही साठवू नकोस. तुला काहीही आवश्यकता नाही. जगामध्ये मनुष्य हा एकमेव प्राणी असा आहे की जो काहीतरी मिळवतो आणि काहीतरी साठवतो. बाकी जनावर बघा, साठवून ठेवत नाहीत. भूक लागली की शिकार करणार, खाऊन झालं की निघून जाणार. तर जास्त चविष्ट लागते म्हणून जास्त खात नाहीत. जरा मस्त रक्त पिऊन घेतो पोट भरल्यानंतर. एकदा आला एक चित्ता, हातात घेऊन अडकित्ता. चित्ता आला दुपारी, मागू लागला सुपारी. मी म्हंटले कशाला, तर म्हणाला नुकते जेवण झाले पक्कड, खाऊन टाकले 12 बोकड. 12 बोकड 16 शेळ्या बघता बघता फस्त केल्या. आणि वर गंमत म्हणून 2 बैल टाकले खाऊन.
हे मानवी चित्त्याचं वर्णन आहे बहुतेक, चित्त्याचं वर्णन नाही. कारण चित्ता जो आहे तो भूक लागल्यानंतर खाल्ल्यानंतर निघून जातो, थांबत नाही तिथं. हा मानवी चित्ता जो आहे, असा सगळं जे मिळेल ते घे, मिळेल ते घे, अजून खा, अजून खा, उदरभरण नोहे जाणे यज्ञकर्म नाही. उदरभरण नोहे जाणे जे भरण कर्मच आहे. भरत राहणे, भरत राहणे, भरत राहणे, सगळ्या गोष्टीमध्ये भरतकाम आणि विणकाम हे आम्हाला लहानपणापासून संस्कारित आहे. काही झालं की आम्ही भरतो, भरतकाम करतो. भगवान सांगतात की ह्याच्या पलीकडेच आहे. जे भरलं पाहिजे, जे फाटलेलं आहे ते भर. जे कितीही भरलं तरी कायम फाटत राहणार आहे ते भरू नकोस. त्याला निर्योगक्षेम आत्मवान असं म्हटलेलं आहे. थांबू आपण इथे. गोपाळ कृष्ण भगवान की जय.